वेळ सकाळची. कॉर्पोरेशनचं कुठलं तरी एक वॉर्ड ऑफिस. वॉर्ड ऑफिस समोर इतर खाजगी इमारती. त्यापैकी कुठल्या तरी एका इमारतीमध्ये त्या इमारतीतले कोणीतरी वामनराव, गोपाळराव वगैरे वगैरे अशांपैकी एक सद्ग्रस्त दात घासत घासत गॅलरीमध्ये आले. आता ही दात घासणारी मंडळी जेव्हा घरभर हिंडतात तेव्हा ह्या लोकांची काय सायकॉलॉजी आहे याचा मला खरंच पत्ता लागत नाही. ती काय दाखवण्यासारखी गोष्ट आहे का? आमचा आहे विश्वास, मी दात घासता याच्यावर. आणि मग बाहेर आल्यानंतर ते जे कोणी वामनराव, गोपाळराव होते ते शेजारच्या सदाशिवरावांना हाक मारत सांगत होते, अहो सदाशिवराव, आज समोर काहीतरी दिसतंय. सदाशिवराव एवढं देखील बोलायच्या परिस्थितीमध्ये नव्हते. ते म्हणले हे, आणि मग एवढं करून सकाळपासून समोरच्या ऑफिसात गडबड चालली आहे. काय नवीन कमिशनर आहेत किंवा मेयर आहेत, त्यांची राऊंड असेल. कमिशनर साहेबांना काही सांगायचं आहे का? हां सांगा सांगा. त्यांना म्हणावं ही संपूर्ण मुंबई जेव्हा स्वच्छ व्हायची असेल तेव्हा होईल, पण कमीत कमी तुम्ही आहात तोपर्यंत समोरच्या वॉर्ड ऑफिसला रोज भेट द्या, समोरचं ऑफिस तरी स्वच्छ राहील. आणि खरंच हो, या ऑफिसला सकाळपासून जाग आलेली. सगळी माणसं वेळेपूर्वी आपल्या जागेवरती बसलेली आणि टेबलावरून चर्चा. काय रे, राऊंड किती वाजता आहे? काय सकाळी 9 ते दुपारी 2 कधी येईन असं म्हणालेत. काय टाईम द्यायची पद्धत आहे का? तुला पण कमिशनर साहेबांची एवढी भूक का लागली आहे? त्यांची काय भूक लागते? मला चहाची तल्लफ आली. मग जातो, चहा सहज होईल. नको रे बाबा, पहिल्यांदा कॅन्टीनमध्ये आले तर घ्या. काय कमिशनर सगळं ऑफिस सोडून कॅन्टीनमध्ये कशाला येतील? बाबा रे, या मोठ्या लोकांना पहिल्यांदा काय बघावं असं वाटेल याचा काहीही भरोसा नाही. तू जा, मी निरोप पाठवीन, तुझं टेबल तोपर्यंत मी सांभाळीन. नको बाबा, 15 दिवस जपायला सांगितलंय, शनी वक्री आहे. आणि मग उगीच डायलॉग लांबत गेला. अरे तुझ्या पत्रिकेतला शनी वक्री आहे हे कमिशनरला माहीत आहे का? जाऊ दे रे. प्रत्येक टेबलावरून ही अशी चर्चा. वॉर्ड ऑफिसर त्यांच्या वेगळ्याच चिंतेमध्ये. त्या दिवशी असा पत्ता लागला की प्रत्येक माणसाला आपल्या ग्रेडप्रमाणे चिंता असते. कशी? तर वॉर्ड ऑफिसर विचार करतायत की साधारण 2 महिन्यापूर्वी आपण ही वॉर्ड ऑफिसची इमारत रंगवली. 6-6.5 लाख रुपयाच्या एस्टिमेट, म्हणजे ते एक एस्टिमेट आलेलं होतं आणखीन 2-3च्याकडनं नेहमीच्या पद्धतीप्रमाणे. पण ह्या नवीन कमिशनरना ही 6.5 लाख रुपये खर्च करून रंगवलेली इमारत काही दिसणार नाही. कुठेतरी असा एक रंगाचा पॅच राहिलाय वरच्या बाजूला, तो पहिल्यांदा दिसेल. आणि तिथून जर सुरुवात झाली राऊंडला तर खेळ खलास. आणि मग जी काय हवा निर्माण व्हायला हवी होती ती पुरेशी निर्माण झाल्यानंतर केव्हा तरी असं आले 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 अशी हवा सगळीकडे पसरली. ताबडतोब वॉर्ड ऑफिसर उठले. उपरण्यामध्ये हात बांधल्याप्रमाणे धाड 2 जिने उतरून खाली आले. तोपर्यंत आमच्या कमिशनर साहेबांची गाडी चौकामध्ये उभी. पाठीमागे एक मोठी स्टेशन वॅगन, त्याच्यामध्ये 20-25 निरनिळ्या पदावरचे अधिकारी, ज्या मंडळींना खरोखर ह्या संबंध राऊंडमध्ये आपण निश्चित काय करायचं हे माहिती नसतं. ते कमिशनर तिकडे गेले की त्यांच्या पाठोपाठ तिकडे जातात, तिकडे गेले की तिकडे जातात. आणि संबंध 2-3 तासाच्या राऊंडमध्ये एखादा प्रश्न साहेबांकडनं येतो, त्याचं देखील उत्तर त्यांच्याकडे तयार नसतं. साहेब चौकशी करून सांगतो. आता चौकशी करून सांगतो एवढंच वाक्य बोलण्याकरता ही 25-30 ऑफिसर मंडळी आपला अर्धा दिवस खर्च का करतात? मॅन अवर्सच्या दृष्टिकोनातून किती पगार वाया जात असेल असे नेहमी माझ्या मनामध्ये विचार येतात. कमिशनर उतरलेले, ती सगळी मंडळी अशी अर्धवर्तुळाकृती करून उभी, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती चौकोनी भाव. मग ह्या सगळ्या लोकांचे चेहरे पाहिल्यानंतर मला नेहमी असं वाटतं की भारताने जागतिक बँकेकडनं काढलेलं कर्ज यांना यांच्या बेसिक बंद फेडायचं आहे. असा ऐकून चेहऱ्यावरती भाव. बरं, ही मोठी मंडळी आपण कुठे चाललो ते पटकन सांगत नाहीत. आणि मग एकमेकात चर्चा सुरू होते की सगळ्यांनी जायचं का काही लोकांनीच जायचं. एकदा राऊंड संपल्यानंतर कमिशनर पटकन उठले आणखीन जायला लागले.
बाकीची मंडळी उठली. मग पीएने खून करून सांगितलं की साहेब टॉयलेटला चालले. वॉर्ड ऑफिसर आले, कमिशनर असे उभे, बाकीची मंडळी अशीच नेहमीच्या चेहरा टाकून उभी. आणि सगळ्या गोष्टी सोडून वॉर्ड ऑफिसर साहेबांना जी भीती वाटत होती ती भीती सार्थ करत कमिशनर तो रंगाचा पॅच कुठेतरी पॅरापेटवर पडला होता तिथे शांतपणे बघतायत. आणि मग ते एकदम म्हणले चला. सगळी मंडळी पाठोपाठ निघाली. 2 जिने चढून जेव्हा साहेब 3रा जिना चढायला लागले तेव्हा वॉर्ड ऑफिसर भीतभीत म्हणले, साहेब वरती गच्ची आहे, गच्चीच बघायची. असं करत साहेब गच्चीवर. पण एक झालं की सगळ्या गोष्टी सोडून कमिशनर साहेब पहिल्यांदा गच्चीवरती का आले ह्याचा उलगडा इतर ऑफिसर लोकांना देखील झाला. कारण भर ऑफिस आवर्समध्ये ऑफिसच्याच गच्चीवरती ऑफिसमधला एक टायपिस्ट चक्क पतंग उडवत होता. आणि पतंग उडवताना त्या माणसाची इतकी ब्रह्मानंदी टाळी लागलेली होती. अहो कमिशनर क्षणभर थक्क झाले. त्यांना जर असं वाटलं की हे कॉन्सन्ट्रेशन जर आपण ऑफिसच्या कामाकडे वळवू शकलो तर ह्याच माणसाकडनं केवढं काम करून घेता येईल. आणि कुठेतरी कमिशनर खरंच माणसाने तंद्री लावावी तर अशी. अहो एखाद्या वारकऱ्याची दिंडीमध्ये ब्रह्मानंदी टाळी काय लागेल. कमिशनर कौतुक करत उभे राहिलेत म्हटल्यानंतर बाकीची सगळी माणसं हा 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 आमचा माणूस आहे असं करत जे के मालवणकरकडे कौतुकाने बघायला लागले. मग कमिशनरला समजलं की आपण हे असं कौतुक करणं योग्य नाही. ते असे ताठ झाले. हा मनुष्य वर कसा आला. लगेच वॉर्ड ऑफिसरने पलीकडच्या माणसाला हा माणूस वर कसा आला तो प्रश्न असा फिरत फिरत 16व्या माणसाकडे गेला. त्यांनी सांगितलं साहेब चौकशी करून सांगतो. एवढ्यात एक ग्रहस्थ धावत धावत वॉर्ड ऑफिसरकडे आला. साहेब चौकशी करू नका, तो आपला टायपिस्ट जे के मालवणकर पतंग उडवतोय. एवढं म्हटल्याबरोबर वॉर्ड ऑफिसर पुढे झाले. जे के या सगळ्या लोकांच्याकडे पाठ करून पतंग उडवण्यामध्ये गर्क. वॉर्ड ऑफिसरने खांद्यावर पाठीमागून थोपटल्यासारखं केल्यावर पाठीमागे वळून न बघता त्यांचा हात झटकून टाकत जे के म्हणला थांबा हो. जे के कमिशनर नाही पण म्हणजे काय कमिशनर म्हणजे काय. जे के कमिशनर आहेत एवढा काटतो आणखीन मग तुमच्याशी जे के कमिशनर काटला बघा. काय म्हणताय कमिशनर आज राऊंड आहे त्यांची तुम्हाला माहिती आहे ना. हो राऊंड आहे म्हणजे आम्ही काय करणार, आम्ही आज पतंग उडवण्याकरता कॅज्युअल लीव घेतली. एवढं ऐकल्यावर कमिशनर पुढे झाले. त्यांनी वॉर्ड ऑफिसरना बोलावून घेतलं आणि ते एकच वाक्य बोलले की कॅज्युअल घेतल्यावर माणूस काहीही करू शकतो. ऑफिसच्या नियमाप्रमाणे राऊंड संपली. कमिशनर शेवटी खाली आले. आता निघायचं. सगळे ऑफिसर लोक आपापल्या गाडीमध्ये उड्या मारून बसण्याकरता तयार. आता ट्रान्सफर होईपर्यंत कमिशनर काही पुन्हा इकडे येत नाही. हा सगळा चेहऱ्यावरती आनंद. पण कुठेतरी तो आनंद दाखवायचा कसा आहे ह्याची देखील भीती म्हणून अजून चौकोनीच चेहरे. कमिशनरने पुन्हा एकदा सगळ्या ऑफिसर लोकांकडे पाहिलं. खरोखर घरात काल कोणीतरी गेलाय किंवा उद्या कोणीतरी जाणार आहे किंवा पुष्कळ दिवसात कोणी गेलं नाही असे सगळ्यांचे चेहरे. त्या पार्श्वभूमीवरती नुकत्याच फुललेल्या बटमोगऱ्यासारखा जे के मालवणकर समोरून धावत येताना कमिशनर साहेबांनी पाहिला. त्याने खून करून त्याला जवळ बोलावलं आणि जे केच्या भाषेत जे केला विचारलं किती काटले. समोर कमिशनर आहेत याचं दडपण न ठेवता जे केने स्वतःच्या पद्धतीनं सांगितलं साहेब आज मी 28 मिनिटामध्ये 22 पतंग कापले. म्हणजे माझं मागच्याच वेळचं रेकॉर्ड मी 2.3 ने मोडलं. प्रत्येक गोष्टीचा असं रेकॉर्ड ठेवता वाटतो. साहेब अगोदर ठेवत नव्हतो, म्युन्सिपाल्टीत आल्यामुळे सवय लागली. का बरं साहेब तुम्ही ह्या ऑफिसात नवीन आहात ना, मी 2च महिन्यापूर्वी आलात ना. मी तुम्हाला सांगतो म्युन्सिपाल्टीची पद्धत आहे काम केलं नाही तरी चालेल रेकॉर्ड क्लीन पाहिजे. काय करता एरवी मी टायपिस्ट आहे. टायपिंगचं रेकॉर्ड आहे ना. किती आहे स्पीड साहेब तसा काही फार नाही 92 वर्ड्स पर मिनिट. 92 वर्ड्स देन व्हॉट इज द वर्ल्ड रेकॉर्ड. वर्ल्ड रेकॉर्ड काय आहे साहेबांनी विचारल्याबरोबर शेजारच्या माणसाने आणखीन पलीकडच्या माणसाला विचारलं वर्ल्ड रेकॉर्ड सांगा. त्याने आणखीन पलीकडच्या माणसाला अरे अशी माहिती तोंडावर पाहिजे वर्ल्ड रेकॉर्ड सांगा.
16व्या माणसाने सांगितलं, साहेब चौकशी करून सांगा. जे काही पटकन म्हणला, साहेब चौकशी करण्याची आवश्यकता नाही, मी तुम्हाला सांगतो. वर्ल्ड रेकॉर्ड 142 वर्ड्स पर मिनिट एवढं आहे. पण साहेब हे रेकॉर्ड 1958 साली घेतलेलं आहे आणि विदर्भामध्ये निलाखे नावाचा ग्रहस्थ आहे, त्याचं हे रेकॉर्ड आहे. नंतर रेकॉर्ड घेतला असल्यास मला कल्पना नाही. अरे सगळी माहिती धाडधाड सांगितल्यावर कमिशनरने एकच प्रश्न विचारला, हेड ऑफिसला कामाला याल का? हो साहेब, आम्हाला काय कुठेतरी काम करायचं, पण तिथे चिक्कार काम पाहिजे, हां, वॉर्ड ऑफिस सारखं नाही पाहिजे. ठीक आहे, तुम्ही हेड ऑफिसला या, तुम्ही थकून जाल एवढं मी तुम्हाला काम देईन. हां, असं कसं होईल? तोपर्यंत आमचा टायपिंगचा स्पीड देखील वाढेल की. किती वाढेल? म्हणजे साहेब असं आहे की तुम्ही जर आम्हाला रिबीन न अडकणारं मशीन दिलं ना, तर आम्ही एक 3-4 महिन्यामध्ये तुम्हाला 100पर्यंत स्पीड नेऊन दाखवू शकू. इज इट रिअली? प्रॉमिस? हां, आपली बीट प्रॉमिस काय? कमिशनर समोर ह्या माणसाने टाळी करता हात पुढे केल्यानंतर इतर ऑफिसर्सना पॅन्टमध्ये झुरळ शिरल्यासारखं वाटतं. पण तितक्याच खिलाडू वृत्तीने साहेबांनी तो हात हातामध्ये घेतला. येस जे के, तुमची आमची बीट. साहेब तुम्ही आम्हाला काय द्याल? 2 इन्क्रीमेंट्स एकदम द्यायची व्यवस्था करीन. ते काय साहेब, म्युन्सिपाल्टीमध्ये काम न करणाऱ्या माणसाला सुद्धा मिळतं. आम्हाला ऑफिसचं काही नकोच आहे, तुम्ही स्वतः काय देणार ते सांगा. ओके, काय हवं आहे तुम्ही सांगा. आम्हाला एक लॉरेल हडीचा सिनेमा दाखवा. बरं, आणि लॉरेल हडीचा सिनेमा जर तुम्हाला हवा तेव्हा हुकमी नाही आला मुंबईत तर काय करायचं? मग आम्हाला टार्झन दाखवा. कमिशनर एकच वाक्य बोलले, ट्रान्सफरिंग. दुसऱ्या दिवशी हेड ऑफिसमध्ये आमच्या ऑफिसचे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजे AO त्यांच्यासमोर जे के येऊन उभा राहिला. आम्ही आलोत. कोण तुम्ही? हे बा, कपाळाला आठ्या घालायचं काही कारण नाहीये, आम्ही कुठल्याही संस्थेकडनं मदत मागायला नाही आलेलो. काल कमिशनर साहेब आमच्या ऑफिसमध्ये आले होते, ते म्हणले हेड ऑफिसला कामाला या, आम्ही आलोत. मला अजून ऑर्डर्स मिळालेल्या नाहीत, मग आम्ही नंतर येतो. जे काही त्यांच्या समोरून नाहीसा झाला आणि तेवढ्यात टेलिफोन वाजला. एओनी पटकन फोन घेतला तर कमिशनर साहेबांचे सेक्रेटरी किंवा स्टेनोग्राफर असेल, ते काही पत्ता लागला नाही कोण तिकडनं बोलता येते. पण त्याने सांगितलं, अहो ते साहेब बघा काल वॉर्ड ऑफिसला गेले होते, ते मालवणकर कोणतरी आहे बघा, तो जर आला ना तर त्याला ताबडतोब काम द्या, बसायला चांगली जागा द्या. अरे एवढं झाल्याबरोबर आमचे AO शिपायांच्या नावाने हाका मारायला लागले, आग लागल्यासारखी. पण कुठल्या ऑफिसरने हाक मारल्यावर किती वेगाने पळायचं हे शिपायांनी देखील ठरवलेलं असतं. ते सावकाश आले असं. त्या मालवणकरला अगोदर पकडून आणा. कोणता मालवणकर? तुमचा बाप लेको. आता माझ्यासमोर उभा होता, आम्ही पाहिला नाही, मग आता बघून या. शिपाई चारही दिशेला धावले, मालवणकर सापडला नाही. दुपारी 2 वाजता मालवणकर पुन्हा साहेबांसमोर, आम्ही आलोत. अरे काय आलोत काय? काय तुम्हाला सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी भटकता काय? कमिशनर साहेब आलेत. आले मग आम्ही भेटतो त्यांना. मला ऑफिस ऑर्डर काढायचे, मेमो काढायचं. मेमो कशाला? आम्ही जिवंत आहोत अजून. साहेब काय म्हणतील याची पर्वा न करता दरवाजाला धक्का देऊन कमिशनर साहेबांच्या केबिनमध्ये जे के घुसला सुद्धा. और तिथलं एअर कंडिशन ॲटमॉस्फिअर, साहेबांची सजवलेली खोली, अक्षरशः एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्या खोलीकडे नजरबंदी व्हावी असं करत, अरे काय भाग्यवान तो आयला, मस्त आहे खोली. कमिशनरचा स्टेनोग्राफर भिडे समोर बसलेला, त्याला काही हे रसायन माहिती नाही. तोपर्यंत कमिशनरने असे खून करून जे केला बसायची खून केली. भिडे, कालचं स्टेटमेंट कुठे? हां साहेब, ते सांगायचं राहिलं. काय झालं आहे, आपलं ते फॅसिडचं कॅल्क्युलेशन मशीन बिघडलं आहे. कंपनीकडे टेलिफोन गेला, त्यांचा टेक्निशियन येईल, मशीन दुरुस्त करून देईल. उद्या संध्याकाळपर्यंत सगळं स्टेटमेंट तयार ठेवतो. कॅल्क्युलेशन मशीन बिघडलं आहे हे शब्द भिड्यांनी उच्चारल्याबरोबर जे के मालवणकर
असा हसला. मग मात्र भिडे हळूहळू तापायला लागले. का हो, तुम्हाला हसायला काय झालं? कॅल्क्युलेशन मशीन बिघडलाय म्हणून मी हसलो. काय मशीन बिघडलं तर मग हसायचं कारण काय? साहेब, तुम्हाला जे काय काम हवं आहे ते मी करून द्यायला तयार आहे. कमिशनर पटकन म्हणले, दॅट्स ऑल राईट जे के, पण मशीन बिघडलं हे तुम्ही ऐकलंत ना? हो, पण साहेब, ज्यांना आउटकीपर्यंत पाढे पाठ येतात ना त्यांना ही मशीन्स लागत नाहीत. साहेब, तुम्ही आत्ता मला 29 आउट किती ते विचारा आणि तुमच्या स्टेनोग्राफरला विचारा. अहो, एअर कंडिशन खोलीत भिड्यांना घाम फुटला हो. नाही, कमिशनर जर खरोखरच 29 आउट किती असं जर विचारलं तर चौकशी करून सांगतोय बोलता येणार नाही हो. जे के, आपल्याला ह्या फिगर्स गव्हर्नमेंटला पाठवायचे आहेत. काही चूक झाली तर? साहेब, आमच्या हातून जर काही चुकलं तर आम्हाला पायाचे अंगठे धरून तुमच्या केबिनमध्ये 2 तास उभं करा, नाहीतर म्युन्सिपाल्टीची नवीन इमारत आणि जुनी इमारत या दोन्ही इमारतीला पायात चपला न घालता दुपारी 12 वाजता 50 फेऱ्या मारायला लावा. कमिशनर म्हणले, लेट हिम ट्राय. संध्याकाळी 6च्या सुमाराला सगळी स्टेटमेंट्स तयार करून जे के साहेबांच्या केबिनमध्ये उभा. अर्थात तोपर्यंत कमिशनर देखील गप्प बसलेले होते. दुसऱ्या डिपार्टमेंटला टेलिफोन्स गेले, त्या डिपार्टमेंटची मशीन्स आली. अर्ध्या तासामध्ये जे केने केलेला हिशोब आणि मशीनने दिलेली उत्तरं यात काडीचाही फरक नव्हता. त्या दिवशी मात्र साहेब आपल्या घरी गेल्यानंतर खूप अस्वस्थ, कुठल्या तरी विचारामध्ये दंग आहेत. अर्थात या घरामध्ये कमिशनर साहेबांना ह्या मनस्थितीमध्ये बघणं हे काही नाविन्याचा, म्हणजे त्या घराला काही प्रकार होता अशातला काही भाग नाही. पण आजचा मूड तरीही निराळा आहे हे मुलांनी ओळखलं. वडील मुलांनी विचारलं, पापा व्हॉट्स रॉंग विथ यू? थोडंसं स्वतःशी, थोडंसं मुलाला उद्देशून कमिशनर म्हणाले, काय रे, एखादा गृहस्थ ऑफिस आवर्समध्ये ऑफिसच्या गच्चीवर पतंग उडवत असेल तर तू काय म्हणशील? पटकन बायसेपमध्ये म्हणाल्या, त्याचं मूळ गाव कुठलं? थोडं निराळ्या मूडमध्ये त्यात साहेब म्हणले, तुमच्या माहेरचा नव्हता. बाईनी तोच मुद्दा पकडला. हो, आमच्या माहेरची माणसं अशी नाहीच आहेत, ती कामचुकार नाहीच आहेत. पण मी एवढ्याकरता विचारलं की त्याचं मूळ गाव तुम्ही एव्हाना काढलं असेल आणि त्याला पाठवून दिलं असेल सस्पेंड करून. छोकरा म्हणला, अगं आई, कसलं सस्पेंड करतायत? मग मी डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू केली असेल. मग मी आत्ताच सांगते, डिपार्टमेंटल इन्क्वायरी बंद करा, कारण तुमची ट्रान्सफर होईपर्यंत इन्क्वायरी संपणार नाही आणि तुमची ट्रान्सफर झाली की त्याला प्रमोशन देतील. तरी देखील थोडंसं स्वतःशीच कमिशनर साहेब बोलत राहिले, हा पोरगा खरंच आऊर आहे. याचे आउटकीपर्यंत पाढे पाठ आहेत. टायपिंगचं स्पीड 92 वर्ड्स पर मिनिट. एखादी गोष्ट मनासारखी जर करून दाखवली तर हा गृहस्थ लॉरेल हार्डीचा सिनेमा दाखवाल का असले प्रश्न विचारतो. त्या मुलाने पटकन म्हटलं, बाबा वा, त्याचं वय काय? पहिल्यांदाच भावनावश होत साहेब म्हणाले, या असल्या माणसांची वयच समजत नाहीत. आणि त्याचं कारण एकच असतं की 364 दिवसांनी येणारा एक दिवस म्हणजे ह्यांचा वाढदिवस. असली गणित इथे चालतच नाहीत. काही निराळच वेळापत्रक घेऊन ही माणसं आपल्या बरोबर आलेली असतात. त्यांच्या वयाचा अंदाज लागत नाही. त्यांना वय नसतंच, त्यांना फक्त वृत्ती असते आणि कुणीतरी ह्या वृत्ती सकट त्यांना सांभाळायचं असतं, वयाकडे दुर्लक्ष करत. म्हणूनच या अशा लोकांच्याबद्दल गैरसमज फार झपाट्याने पसरतात. यांना कुणीतरी प्रोटेक्ट केलं पाहिजे. पण खऱ्या अर्थाने जे के कमिशनर साहेबांना आणखीन आम्हाला देखील समजला तर मला वाटतं काहीतरी असे मध्ये 3-4 दिवस गेले असतील. अहो साहेब सकाळी एक लवकरची मीटिंग म्हणून त्यांच्या प्रायव्हेट एंट्रन्सने त्यांच्या ऑफिसकडे यायला लागले आणि समोरच्या कॉरिडॉरमधनं जे के मालवणकर अक्षरशः पाठीमागे वाघ लागावा असा वेडावाकडा धावत येतोय. चेहरा घामाने डबडबलाय, अंगावरच्या कपड्यांची अवस्था बघवत नाहीये आणि सर्वात कहर म्हणजे जे के मालवणकरच्या पाठोपाठ बोरीबंदर स्टेशनवरचा तिकीट चेक करो. आम्ही सगळे थक्क. थोडेसे विचारात पडलो की तिकीट चेकरच्या हातामध्ये न सापडणारा आपला जे के महत्त्वाचा का एखाद्या पॅसेंजरच्या पाठोपाठ चिकाटीने स्टेशन सोडून ऑफिसपर्यंत पळत येणारा TC महत्त्वाचा. साहेब समोर आल्याबरोबर जे के पटकन थांबला. गुड मॉर्निंग सर. बस तेवढं वेळ आणि निमिष
तिकीट चेकरला पुरलं. त्याने पाठीमागून पटकन जेकेचा गळा पकडला. तिकीट दिखाव, तिकीट दिखाव म्हटल्यावर जेकेने शांतपणे खिशातनं रेल्वे पास काढला. तिकीट ये देखो. रेल्वे पास पाहिला 3 महिन्याचा. अहो तो पिसायलाच हो माणूस. तिकीट चेकर फक्त जेके माळुणकरला चावला नाही. अरे कमबख्त स्टूपिड, तुम्हारे पास सीजन टिकट रेलवे का पास है? हाय क्या, देखो ना. अरे भागते क्यों? जेके शांतपणे पास असा उलट सुलट केला. आणखीन तिकीट चेकरला विचारलं, इसके ऊपर कहाँ लिखा है भागो मत करके? तिकीट चेकर निघून गेला. साहेबांनाही हसणं आवरलं नाही. ते आपल्या खोलीमध्ये गेले. त्यांनी पटकन भिड्यांना विचारलं, काय अफाट माणूस आहे, काय प्रकार काय घडला एक्झॅक्टली? भिडे म्हणले, साहेब खरंच ह्याचं डोकं आऊर आहे. आज काय झालं, आपले हेड क्लार्क आहेत ना, ते आज त्यांचा पास घरी विसरले. रेल्वेमध्ये सारखं ते जेकेचं डोकं उठवत होते की बस तिकीट चेकर आज नेमकं मला पकडणार. तर जेकेने शांतपणे घाटपांड्यांना सांगितलं की मी त्याला हूल देतो, तुम्ही सुटा. जेकेंना बोलवा जरा. शिपाई सांगत आला की जेके जागेवर नाही येत. कुठे गेलेत? आताच आगीचा बंब रस्त्यावरनं गेला, त्याच्यामागे पळत सुटले. अर्थात घाटपांड्यांचं नशीब एकूणच त्या संबंध पंधरवड्यामध्ये काय होतं याची मला कल्पना नाही. मला वाटतं 30-31 तारखेला आमचा पगार झाला. दुसऱ्या दिवशी घाटपांडे थोडेसे ऑफिस आवर्स पूर्वी आलेले, पण खुर्चीमध्ये असेच बसलेले, शून्य अवस्थेत गेलेले. काय होतं हे काही समजत नव्हतं. जबरदस्त कसला तरी शॉक बसलेला होता. मग झालं, एक ग्रस्त आला, दुसरा आला, तिसरा आला, आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, काय सांगू, काल रेल्वेत माझं पगाराचं पाकिट मारलं गेलो. कुणी मारलं हो? आता पाकिट मारणारा ग्रहस्थ खिशामध्ये व्हिजिटिंग कार्ड ठेवून पाकिट मारतो. ताबडतोब दुसरा प्रश्न, पण घाटपांडे तुम्ही पाकिट कुठे ठेवलं होतं एक्झॅक्टली? आता तमाम दुनिया पाकिट जिथे ठेवते तिथेच घाटपांड्यांनी ठेवलेलं होतं. त्यांनी भाबडेपणाने सांगितलं, मी या डाव्या खिशात ठेवलं होतं. तिथेच चुकलं, उजव्या खिशात ठेवायचं. ताबडतोब एका सद्ग्रहस्थाने, घाटपांडे त्याचं असं आहे की आम्ही काय करतो माहिती आहे का, की आम्ही आमचा पगार एका खिशामध्ये ठेवतच नाही. माझ्या पॅन्टला मी 5 खिसे करून घेतलेत, सदऱ्याला 4 खिसे आहेत. पगाराचे आम्ही 9 भाग करतो आणि 9 ठिकाणी पगार ठेवतो. म्हणजे इथलं मारलं गेलं तर बाकीचे वाचतात, इथला मारला गेला तर बाकीचे वाचतात. घाटपांडे तुम्हाला समजलं पाहिजे पगार घरी कसा न्यायचा ते. अहो पगार घरी कसा न्यायचा ह्याच्यावर घाटपांड्यांचं डोकं इतक्या लोकांनी उठवलं. एकाने तर सरळ सांगितलं, घाटपांडे तुम्ही असं करत जा, त्या दिवशी पगार न्यायला बायकोला ऑफिसमध्ये आणत जा. घाटपांड्यांना वाटलं की दर महिन्याला पगार मारला गेला तरी चालेल, पण हा उपदेश नको. सर्वात शेवटी जेके मालवणकर ही सगळी गर्दी कमी झाल्यावर साहेबांसमोरून उभा राहिला. त्याने आपलं पगाराचं पाकिट काढलं आणि घाटपांड्यांच्या समोर ठेवलं. जेके हे काय करताय? घाटपांडे, साधी गोष्ट आहे. एखाद्या माणसाचा पगार गेल्यानंतर त्याला पहिल्यांदा पगारच द्यायचा असतो, उपदेश नाही. जेके तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे, पण तुम्ही तुमचा पगार मला का देताय? साधी गोष्ट आहे हो. मला म्हणजे तुम्ही मुळीच माझी काळजी करू नका. बँकेमध्ये पैसे आहेत, वडील बंधूंकडनं मी मागून आणू शकतो. अरे घाटपांडे, हेच तुम्हाला कळत नाही. तुम्ही मागून आणणं आणि मी आपणहून देणं यात काहीच फरक नाही आहे. जे काही ठीक आहे, तुमच्या भावना मला समजतात, पण तुम्हाला तुमचा महिना नाही आहे का? कसले बारीक सारीक प्रश्न विचारताय? अरे पैसे कशाला लागतात? जे काही भाबडे आहात का वेडे आहात? अहो पैसे जर लागत नाही तर नोकरी कशाला करताय? अहो तसं नाही हो. 3 महिन्याचा पास काढलेला आहे, कपडे शिवलेले आहेत, पगार कशाला लागतो? बरं, चहा पाणी जेवण खाण. घाटपांडे, अहो डिपार्टमेंटमध्ये आणि पर्टिक्युलरली आपल्या खात्यामध्ये 32 माणसं आहेत. रोज जर एका माणसाकडे जेवायला यायला लागलो तर माझा महिना निघत नाही का? आणि जेकेने खरोखरच संध्याकाळपर्यंत वार लावले. तो पुन्हा त्यांना सांगायला आला, पाहिलं माणसं किती चांगली आहेत. आता 2-3 जण रजेवर आहेत, पण
माझे 29 दिवस सुटले, 1 दिवस राहिला, त्या दिवशी लंघन करू. लंघन कशा करता? अहो असं आहे, 29 घरातले 29 प्रकार जेवल्यानंतर 1 दिवस आत्मशुद्धी करता लंघन करावंच लागणार आहे. नाही, असं करू नका. तुम्ही माझ्याकडे 2 दिवस जेवायला या. अरे तुम्हाला 2 दिवस का त्रास? अजून कमिशनर राहिलेत ना. तुम्ही साहेबांना असं म्हणाल की तुमच्याकडे मी जेवायला येतो म्हणून. काय बिघडलं काय? अहो ऑफिसमध्ये ते कमिशनर आणि आपण असिस्टंट्स. पण त्यांच्या घरी जर मी गेलो ना, तर ते यजमान, मी अतिथी, आणि आपल्या धर्माप्रमाणे अतिथी देवो भवा, त्यांना माझं स्वागत करावंच लागेल. आणि खरोखरच वार लावल्याप्रमाणे जे के सगळ्यांकडे जेवायला जायला लागला हो. आणि नंतर तर जे के आज आपल्याकडे जेवायला येणार हा प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यातला एक इव्हेंट वाटायला लागला. दुसऱ्या दिवशी जे के आदल्या दिवशी ज्यांच्याकडे जेवायला गेला असेल, तो गृहस्थ आम्हाला आख्यायिका सांगायचा की तो किती वाजता आला, काय बोलला, आणि निरनिराळ्या लोकांकडनं निरनिराळ्या हकीकती समजत होत्या. या माणसाच्या व्यक्तिमत्वाला किती पैलू आहेत हे पहिल्यांदा समजत होतं. आपल्याला हा विषय समजदार आहे का नाही असाही केव्हा केव्हा प्रश्न पडत होता. शनिवारी कुठेतरी असंच जेवायला जायचं होतं, तो गेला असावा. रविवारी मला वाटतं बोकील यांच्या घरचा वार होता. पण बोकील सोमवारी जेव्हा चौकशी करायला लागले, अरे हा गृहस्थ काल आलाच नाही माझ्याकडे, काय तब्येत वगैरे आत्ताच बरी नाही की काय ह्याची? नाही, तसं काही नाही, काल माझ्याकडे जेवायला आला होता. आणि एक झालं की ऑफिस सुटल्यानंतर पुन्हा त्याला चहा पाजावा म्हणून 2 वाजता आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो. चहा पिऊन जेव्हा बाहेर आलो तेव्हा वरती जे आपलं ॲडिशनल फ्लोअरचं काम चाललं आहे त्या बांधकामाकडे पाहत हा गृहस्थ म्हणतो की लहानपणी दिवाळीमध्ये जर एवढी वाळू, इतक्या विटा मिळाल्या असत्या तर केवढा किल्ला केला असता. आणि नंतर मला एवढं म्हणाला की तुम्ही पुढे व्हा, बाकीचं मला काही माहिती नाही. मी त्याला तिथेच सोडलं, आणखीन निघून आलो. ही हकीकत संपेतो चहा पिण्याकरता जी मंडळी कॅन्टीनमध्ये गेली होती ती खाली आली आणि त्याने पुढची हकीकत पुरी केली. आम्ही सांगतो काल हा गृहस्थ ते गवंड्यांच्या मध्येच राहिला होता आणि वर केवढा किल्ला केलाय बघा. आम्ही सगळे किल्ला बघून आलो. इतकंच नव्हे तर वरच्या मजल्याचं बांधकाम कुठपर्यंत आलंय हे पाहायचं निमित्त करून कमिशनर देखील किल्ला बघून खाली आला. आणि 2 दिवसांनी साहेबांनी आपल्या घरी जाहीर केलं, उद्या जे के जेवायला येतोय. शेवटी तुम्हाला राहवलं नाही तर काय, राहवणं वगैरे हा प्रश्नच उद्भवत नाही. मला तो सांगून गेला उद्या तुमचा वार आहे म्हणून. वार प्रकरण काय? आणि पुन्हा एकदा कमिशनर अत्यंत भारावलेल्या मनस्थितीमध्ये जड शब्दांनी व्हॉट इज जे के हे पुन्हा घरी सांगायला लागले. आणि बोलता बोलता पटकन ते असं म्हणाले की खरं म्हणजे मी ICS झालो, अनेक प्रोजेक्ट्सवर कामं केली, गावोगावी आपण हिंडलो, किती ठिकाणी किती तऱ्हेची माणसं भेटली. पण गंमत बघा की काही ठिकाणी आपण अशी माणसं पाहिली की त्यांना सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स होता, काही ठिकाणी लोकांना इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स होता. पण मी हा एकमेव मनुष्य असा बघितला की याला इक्वालिटी कॉम्प्लेक्स आहे. म्हणून गवंड्यांच्यामध्ये हा गवंडी होऊन राहिला आणि उद्या जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा आपणही कुठेतरी सेक्रेटरी वगैरे आहोत अशा थाटामध्ये येईल. आणि जे केने एक्झॅक्टली त्याच पद्धतीने प्रवेश केला कमिशनर साहेबांच्या घरामध्ये. कुठलाही मनामध्ये कॉम्प्लेक्स नाही, कुठलंही दडपण नाही. 10-15 मिनटं मनसोक्तपणे गप्पा. आणि मग त्याने हळूच प्रश्न टाकला, साहेब काय मग एकूण तुमची स्टँडिंग कमिटी काय म्हणते? कमिशनर गप्प, कारण स्टँडिंग कमिटी जे काय म्हणते ते सांगण्यासारखं नव्हतं आणि त्याऐवजी काय सांगायचं हे ठरवलेलं नव्हतं. एवढ्यात जेवणाची वर्दी आली. जे के हातपाय धुवून आला. त्याने घरातल्या मोठ्या माणसांना नमस्कार केला आणि सुरेख सजवलेल्या डायनिंग टेबलसमोर उभं राहून खणखणीत आवाजात वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हा श्लोकही म्हटला. सगळी माणसं त्याच्याकडे बघतायत. यानेही सगळ्यांच्या नजरा हेरल्या. साहेब, गेले अनेक दिवस मी अनेक मंडळींकडे जेवायला जातोय. माझ्या ह्याच पद्धतीप्रमाणे मी श्लोक वगैरे म्हणतो. पण साहेब, मी असा श्लोक वगैरे म्हणायला लागलो ना की सगळी माणसं सर्कशीतला अस्वल पळून आलाय अशा कुठल्या तरी नजरेने बघतात हो. मला त्रास होतो या नजरांचा. जे काही त्याचं असं आहे, लहानपणी आपल्यावरती खूप चांगले संस्कार झालेले असतात
मोठेपणी त्या चांगल्या संस्कारांची आपल्याला कारण नसताना लाज वाटते आणि ज्या गोष्टींची लाज वाटायला हवी त्या गोष्टी आपण सर्रासपणे करून मोकळे होतो. किंबहुना चांगल्या संस्कारांची लाज वाटणं म्हणजेच मोठेपण प्राप्त झालं आहे असं सुद्धा आपण समजतो. तुम्ही हे सगळं टिकवून धरताय, मग लोकांनी तुमच्याकडे आश्चर्याने का बघू नये? साहेब आम्ही काय टिकवणार? अहो काही काही संस्कार आमच्या रक्तामध्येच घुसलेत, आम्ही ते आता हुसकून टाकूच शकत नाही. आम्ही आश्रमात वाढलो, ही आश्रमाची शिस्त आमच्या रक्तामध्ये फिरते. आम्हाला आई नाही, वडील पण नाहीत. आश्रमाची शिस्त म्हणजे अशी होती, आता मला खरं म्हणजे भिक्षांदेही करायला आवडत नाही, पण आश्रमाकरता कटोरा फिरवायची वेळ पुष्कळदा यायची. असाच कुठला तरी दिवस, दुपारचं ऊन असं रणरणत आहे, पायातली ताकद संपलेली आहे, पायात चपला असताना सुद्धा पाय भासत आहेत. कधी एकदा आश्रम बघीन, ताट बघेन, जेवणावर तुटून पडेन असं सगळं झालेलं. आलो आश्रमात परत, कसला श्लोक, कसला हातपाय धुणं, पानावर आडवा पडलो. दुपारी गुरुजींकडनं आमंत्रण आलं आणि साहेब श्लोकामध्ये जेवढे शब्द होते तेवढे वेद पाठीवरती उठले हो. 8 दिवस झोप आली नाही, पाठ संबंध सोलवटली होती, सुजली होती. त्या दिवसापासून साहेब जेवण म्हटलं ना की पहिल्यांदा श्लोकच, कारण रक्तामध्ये गेला तो. काय हा अमानुषपणा! हा वहिनी तुम्ही याला अमानुषपणा म्हणता, आपण गंमत सांगतो. इतके वर्ष श्लोक म्हणत होतो, पण श्लोकामध्ये शब्द किती आहेत हे त्या दिवशी पहिल्यांदा समजलो. तेवढा एकच मार्ग होता ही माहिती समजण्याचा. नाही, आम्हाला त्या दिवसापासून समजलं की कुठलं ज्ञान, कुठली माहिती पंचेंद्रियापैकी कशाचा आधार घेऊन माणसापर्यंत येईल हे खरंच सांगता येत नाही. माणूस सर्वांगाने जागा हवा. दुसऱ्या दिवशी साहेब ऑफिसमध्ये बसलेले, महत्त्वाच्या मीटिंग संपलेल्या, डिक्टेशन झालेलं, व्हिजिटर्स झालेले. आता एक तासांनी किंवा जेव्हा केव्हा आमंत्रण येईल तेव्हा मेयरकडे जायचं. ते आपल्या विचारात समोर भिडे बसलेला. एकूण साहेबांचा हा असा चेहरा झाला, ते कुठे ट्रान्समध्ये गेले की नक्की जे के बद्दल विचार करत असतील असं आता बहुतेक लोकांच्या परिचयाचं झालेलं. साहेब जे के काल आला होता? येस, आला होता. अफाट माणूस आहे नाही? येस, खरोखरच अफाट आहे भिडे. एवढं बोलून साहेबांनी कालचा प्रकार सगळा सांगितला. भिडे म्हणा, साहेब हे काहीच नाही, माझ्या घरी जेव्हा आला ना त्या दिवशी माझ्या मुलाचं फाउंटन पेन हरवलं होतं. पोरगं सकाळपासून रडत होतं. जे के आला, त्याने आपल्या खिशाचं फाउंटन पेन माझ्या पोराच्या खिशाला लावलं. 2 मिनिटात त्याला हसवलं आणि एकच वाक्य बोलला की राजा, अरे एवढ्या किरकोळ किरकोळ गोष्टी लहानपणी हरवल्या म्हणून दुःख करू नकोस. तुझं फक्त फाउंटन हरवलं, माझं काय हरवलं माहिती आहे? अरे माझं माझ्या बालपणी अख्खं लहानपण हरवलं होतं रे. मला लहानपण म्हणजे कधी उपभोगताच आलं नाही. आता मी एवढा मोठा झालो ना, मला समजलं की या मुंबईत जर पैसे फेकले तर वाटेल ते विकत मिळतं. बेटा लहानपण नाही मिळायचं. तेव्हा या असल्या किरकोळ गोष्टींकरता रडू नकोस. आणि हाच जे के जसा आला तसा एके दिवशी साहेबांसमोर उभा राहिला. साहेब जाऊ, कंटाळा आला. जे के कुठे निघालात? आम्हाला म्युन्सिपाल्टीचा कंटाळा आला. ठीक आहे, कुठे जायचं आहे? आम्हाला रेल्वेत जायचं आहे. जे के मी तुमच्या प्रमोशनची खटपट करतोय, रेल्वेला काय लागलेलं आहे सुख, किंवा रेल्वेत काय असा चार्म आहे? साहेब आम्हाला तिकीट चेकर व्हायचं आहे. कबूल आहे, पण तिकीट चेकरच्या नोकरीमध्ये तुम्हाला काय अशी गंमत म्हणा, लज्जत म्हणा, किंवा काय असं आकर्षण काय त्या पोस्टचं? साहेब तुम्हाला माहिती नाही, आम्हाला लहानपणी आश्रमात काही खेळायलाच मिळालं नाही. आणि तिकीट चेकरची नोकरी म्हणजे चोर शिपाई हो. पॅसेंजरमधला तिकीट नसलेला चोर पकडायचा. साहेब जाऊ? जा, आम्हाला चिठ्ठी द्या ना, आम्ही इथे चांगले वागलो म्हणून. रेल्वेत कोणीच आमच्या ओळखीचं नाही. कमिशनरने टेलिफोन उचलला, पण तिकडनं समजलं असावं की साहेब मीटिंगमध्ये वगैरे आहेत. आणि मग स्वतःच्या हस्ताक्षरात साहेबांनी चिठ्ठी लिहिली. प्रिय जावडेकर, कमिशनर झाल्यापासून मी तुझ्याकडे काही मागितलं नाही, अर्थात तूही माझ्याकडे काही मागितलं नाहीस. आज मी तुझ्याकडे एक गोष्ट मागतोय असं म्हणण्यापेक्षा तुझ्याकडे मी एक गोष्ट पाठवतोय. मला ती जीवाच्या कराराने सांभाळायची होती, मी नाही सांभाळू शकलो. आणि तुलाही समजेल की ही वस्तू सांभाळणं तसं सोपं नाही. एकच कर, या माणसाचं वय विचारू नकोस, शोधायचा प्रयत्न करूही नकोस. लहान मूल आपण सांभाळतो तसं ह्याला सांभाळायचं आहे.
माझी इच्छा होती, पण लहान मूल कुठेच रमत नाही म्हणून ते इथेही रमलं नाही. तू प्रयत्न कर. ही जगावेगळी चिठ्ठी घेऊन जे के मालवणकर तिकडे गेला त्या दिवसापासून मी तुम्हाला सांगतो, बोरी बंदरला उतरलो की भिरी मी सगळीकडे नजर टाकतो. कुठेतरी असं वाटतं की तिकीट चेकरच्या युनिफॉर्ममधला जे के मला केव्हा तरी भेटेल, कडकडून शेकहँड करेल, काही जीवाभावाच्या गोष्टी बोलेल, त्या पेशातल्या चोर शिपायाच्या गोष्टी सांगेल. आता जे के सारखा पोर, जे के सारखं मूल त्या पेशात फार काळ रमणार नाही हे मला कोणी सांगायला हवं का? पण तरी देखील सांगतो, माझी आशा सुटत नाही आणि जे के भेटत नाही.